आपल्याला एका वाटीचं किंवा कपाचं माप घ्यायचं आहे। मी इथं वाटी घेतलेली, अर्धा वाटी मी इथं पाणी, अर्धा वाटी दूध आणि चिमूटभर मीठ टाकून छान उकळी काढली। त्यानंतर 1 वाटी इथं तांदळाची पिठी टाकून घेतली। आता याला छान मिक्स केलं आणि 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलं। याला गार करण्याकरता साईडला ठेवून दिलं। त्याच वाटीने मी इथं अर्धा वाटी गूळ घेतला, त्याला छान असं मेल्ट करून घेतलं। 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि 1 वाटी इथं मी किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। ओलं खोबरं मी किसून घेतलं होतं ते इथं टाकून घेतलं। थोडं इथं जायफळ टाका, गूळ आणि जायफळची टेस्ट मस्त येते ह्या मोदकांना। आता छान असं ते सारण बनवून तयार झालं आहे। नंतर आपली पिठी पण इथं हे पीठसुद्धा छान असं गार झालं आहे। थोडं पाण्याचा हात लावून हा छान असा गोळा मी बनवून घेतला आणि मस्त 11 मोदक मोठे मोठे होतील 1 वाटीच्या प्रमाणात एवढं मी माप घेतलं होतं। छान अशी याची पारी बनवून घेतली आणि अशा पद्धतीने मोदकाचा आकार आपल्याला द्यायचा आहे। मध्ये सारण असं स्टफिंग करून घेतले। हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते। आधी वाटलंच तर अशा आपण लांबपर्यंत कळ्या टाकत जायचं, म्हणजे मोदकाचा आकार छान असा येतो। सारण टाकायचं 1 ते 2 चमचे असं आणि छान असं आपल्याला पॅक करायचं। हळूवार करा। नंतर मी इथं पाणी उकळायला ठेवलं, प्लेटला थोडं तूप लावून मस्त 10 मिनिटांसाठी याला उकळून घेतलं। हे बघा किती छान असे